नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपलं स्वागत. सुशिक्षित बेरोजगार आणि अभियंते यांची एक संघटना आहे आणि त्या संघटनेला 10 लाख रुपयापर्यंत सदस्याला काम द्यावं अशी अट आहे. परंतु ही अट पायदळी तुडवली जाते. राजकीय पक्षातल्या आणि सत्ताधारी लोकांच्या किंवा पक्षाच्या विरोधी पक्षातल्या लोकांचा प्रशासनावरती दबाव येतो आणि त्यामुळे हे काम त्यांच्याच मर्जीतल्या माणसाला दिलं जातं. त्यामुळे असे प्रमाणपत्र धारक जे बेरोजगार आहेत की जे हे कॉन्ट्रॅक्ट घेऊ शकतात त्यांनी याच्या विरुद्ध आंदोलन केले आणि त्याला असीम सरोदे यांनीही पाठिंबा दिलाय. आज आम्ही इथे सर्व पुणे जिल्ह्यातील शासकीय कंत्राटदार, यामध्ये सुशिक्षित बेरोजगार अभियंता असतील, मजूर संस्थांचे प्रतिनिधी असतील व इतर वर्गात कंत्राटी नोंदणी केलेले कंत्राटदार असतील, त्या आमच्या मागण्यांसाठी आम्ही आत्मक्लेश आंदोलन करत आहोत. आत्मक्लेश आंदोलन करण्याचं कारण असं की आम्हाला शासनाने जे नोंदणीकृत प्रमाणपत्र दिलं आहे ते कशासाठी दिलं याचा आम्हाला आज प्रश्न पडलेला आहे. नोंदणीकृत ठेकेदार याचा अर्थ या ठेकेदारांनी निविदा भरायच्या, कामं घ्यायची किंवा शासनाने त्यांना कामं द्यायची आपल्या शासकीय जी आरनुसार. पण सध्या असं कुठलंच होत नाही आहे. शासकीय जी आर असं सांगतो की 33% कामं सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने, 33% कामं मजूर संस्थांना व 34% खुल्या निविदा या प्रमाणात काम वाटप झालं पाहिजे. पण या आदेशाला जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते हरताळ फासलेला आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कारण आहे, यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. कारण त्यांच्या म्हणण्यानुसार की आम्हाला वरतून दबाव येतो व आम्ही त्यानुसार काम वाटप करू शकत नाही. मग आमचं एकच मागणं आहे, तुम्ही आमचं रजिस्ट्रेशन परत घ्या व आम्हाला आत्महत्येला परवानगी द्या. या पैकीला दुर्दैव काय असू शकतं? एकतर शासकीय आमचे बऱ्याच कामांचे निधी अडकले, देखभाल दुरुस्तीच्या कामांना निधी उपलब्ध नाही आहेत. ज्या कामांना निधी उपलब्ध आहे ती आम्हाला कामं मिळू शकत नाही. हा प्रचंड विरोधाभास यामध्ये आता दिसून येत आहे. त्याचप्रमाणे आमच्या इतर मुद्द्यांनुसार आमच्या ज्या काही यामध्ये कंत्राटदारांची थकीत बिले बरीच साठलेली आहेत, त्यामध्ये ती त्वरित अदा करावी अशी मागणी आहे. आणि जेव्हा आपण आज शासनाने 64,000 कोटीची टेंडर काढलेली नवी, यामध्ये निधी तरतूद आहे का? त्यानंतर किमान 50% तरी निधीची तरतूद करावी, नंतरच नवीन टेंडर काढावीत. यामध्ये एवढी आमची एक मागणी आहे. नाहीतर आम्हाला यापेक्षा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करायच्या तयारीत आहे. ते कशा स्वरूपाचं असेल आता आम्ही सांगू शकत नाही, कारण इथं सकाळपासून इथं ठेकेदार बसलेले आहेत. प्रत्येकजण या विवंचनेमध्ये आहे. हातात काम नाही, काम असेल तर त्याला निधी उपलब्ध नाही, निधी असलेली कामं कुठं जातात हेच आम्हाला समजत नाही. त्याचप्रमाणे ठेकेदार अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. आपल्या पुण्यातील पवन सिंह यांची ऑलिम्पिक मधील नेमबाजी स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी ज्युरी म्हणून निवड झाली आहे आणि आता सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी शूटिंग प्रशिक्षण संस्थेचे ते सहसंस्थापकही आहेत. मैं बहुत ही खुश हूँ और गौरवान्वित फील कर रहा हूँ मैं अपने आप को कि सेकंड टाइम मिल रहा है और ये मेरे लिए पहला एक्सपीरियंस होगा फुल ओलंपिक का, क्योंकि पिछला जो ओलंपिक था टोक्यो का उस टाइम में कोविड का बहुत सारे रिस्ट्रिक्शंस थे. और मेरी फीलिंग मतलब मुझे बहुत ज़्यादा अच्छा इसलिए भी लग रहा है क्योंकि गन फॉर ग्लोरी शूटिंग एकेडमी से जो है हमारे 2 एथलीट जा रहे हैं, एला वेनिल एंड रमिता, और उसके साथ में गगन नारंग जी जो कि डायरेक्टर हैं गगन नारंग स्पोर्ट्स प्रमोशन फाउंडेशन गन फॉर ग्लोरी शूटिंग एकेडमी के, वो भी एज अ CDM जा रहे हैं और एज अ जूरी मैं जा रहा हूँ. तो बेसिकली ये पहली बार ऐसा होगा कि किसी एकेडमी या किसी संस्था से तीनों फील्ड जो रिस्पॉन्सिबल होते हैं किसी भी इवेंट को ऑर्गेनाइज करने के लिए या कंडक्ट करने के लिए, उसमें पार्टिसिपेट करने के लिए, उस तीनों फील्ड में पार्टिसिपेशन हो रहा है इंडिया का, और जिसके लिए जो है गन फॉर ग्लोरी उसका पार्ट बन रहा है. एथलीट भी जा रहे हैं, एज अ जूरी मैं जा रहा हूँ और एज अ CDM जो कि बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है गगन नारंग जी खुद उठा रहे हैं. पुणे ते साईबाबा असा पालखीचा प्रवास आज कसबा गणपतीच्या येथे सुरू झाला. त्याला
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत आहेत. त्याकरता पुणे महानगरपालिका अतिशय कडक पद्धतीनं उपाययोजना करते. त्याची काय तयारी केली याविषयी डॉक्टर राजेश दिघे यांनी दिलेली ही माहिती. शहरामध्ये आता तुरळक पॉकेट्समध्ये काही पेशंट सापडलेले आहेत, परंतु त्याची काळजी करण्याचं काहीच कारण नाही. कारण आता आपण जे पूर्वी पेशंट सापडून आलेले आहेत त्या भागातल्या विशेषतः ज्या गरोदर महिला आहेत त्यांची आपण पूर्ण यादी तयार केलेली आहे आणि त्यांचे सॅम्पल्स आपण नियमितपणे NIV ला पाठवत आहोत. तर ज्या प्रमाणात सॅम्पल पाठवले जातात त्यातून एखादी पेशंट पॉझिटिव्ह येत आहे, त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही आहे. याचा अर्थ आपलं सर्वेक्षण ऍक्टिव्हिटी ही अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. या बाबतीत पुणे महानगरपालिका अनेक प्रकारे प्रयत्न करत आहे. आमची जी मेडिकल टीम आहे ज्यामध्ये ANM आहेत, ANM प्रत्येक वस्तीमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी प्रेग्नंट वुमनची लाईन लिस्ट करत आहेत. त्यांची कुठली स्टेज प्रेग्नन्सीची आहे, त्यांच्या कुठल्या सोनोग्राफी ड्यू आहेत त्याप्रमाणे त्यांना ॲडवाईस करत आहेत. त्यांचे जे NT स्कॅन, USG स्कॅन, जे बाळाच्या वाढीचे स्कॅन आहेत ते स्कॅन त्या आपल्या दवाखान्यात करून घेत आहेत. काही रुग्ण खाजगी रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेत आहेत, तर त्यांना पण त्या बाबतीत समुपदेशन केलं जात आहे. नंतर ज्या महानगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये एनरोल झालेल्या पेशंट आहेत ज्या झिका पॉझिटिव्ह आहेत त्यांना आपण हाय रिस्क टॅगिंग केलेलं आहे. त्या रुग्णांचा आपण दर 15 दिवसांनी फॉलोअप ठेवणार आहोत आणि डिलिव्हरीपर्यंत आपण त्या पेशंट्सला फॉलो करणार आहोत. हा आजार 2 प्रकारे पसरू शकतो. हा बेसिकली वेक्टरबॉर्न डिसीज या प्रकारात पडतो. एडिस इजिप्टाय म्हणून जे डास आहेत ते विशेष करून डेंग्यू आणि चिकनगुनिया बद्दल आपण ते नाव जास्त ऐकलं होतं, तर त्याच्यामार्फतच झिका आजाराचा प्रसार होतो. त्याशिवाय झिका हा आजार थोडासा HIV, हिपॅटायटिस B हे आजार ज्याप्रमाणे असंरक्षित संबंध किंवा दूषित सुया, दूषित रक्त याच्या वाटे पसरतात, त्याच मार्गांनी झिकाचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर शैलेश गुजर, संपादकीयमधून खास तुमच्याकरता. हिट अँड रन याच्या केसेस मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आपल्याला दिसून येत आहेत. एका बाजूला तरुणाई दिसते, महागडी वाहनं दिसतात, दुसऱ्या बाजूला रस्त्यावरती दुचाकी चालवणारे कुटुंब आपल्याला दिसतं. पण हे नेमकं हा प्रकार काय आहे याच्या बाबतीमध्ये संशोधन केलं असता अनेक गोष्टी पुढे येतात. सर्वप्रथम म्हणजे रात्री 10 नंतर मद्य देणारी दुकानं आणि बार्स हे चालू असतात 2-3 वाजेपर्यंत. त्याच्यात 25 वयोगटाच्या आतल्याही लोकांना अनेक वेळा सेवा दिली जाते आणि मग ते लोक ज्या वेळेला घरी जातात किंवा त्यांच्या इच्छित ठिकाणी जात असतील त्यावेळेला अपघात होतो. आणि आता तर आपल्या पुण्यामध्ये 2 पोलिसांना अशा कारने उडवल्याचे माहिती आपल्याला आहेच आणि त्यातला एक पोलीस जागेवरती मृत पावला.
प्रेक्षको, या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्यानंतर रात्री आपल्या शहरामध्ये काय काय चालतं याची माहिती आपल्याला येते. 90-95% लोक घरात असतात, पण 5% जे बाहेर असतात ते अशा प्रकारे समाजाला दूषण असतात. तेव्हा माझा शेजारी खरा पहारेकरी या भूमिकेतून आता माझा रस्ता मीच पहारेकरी या भूमिकेतून नागरिकांनी भूमिका घेतली पाहिजे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.